विद्यार्थी मित्रांनो, अपस्किल अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. लास्ट लेक्चरमध्ये आपण कंपाऊंड इंटरेस्टची 2 इयरची ट्रिक पाहिली होती. या लेक्चरमध्ये आपण 3 इयर्सची ट्रिक बघणार आहोत. एक एक्झाम्पल घेऊन आपण समजूया. सपोज एक एक्झाम्पल दिलं, प्रिन्सिपल आहे 1000 रुपये, रेट ऑफ इंटरेस्ट आहे 10%, टाईम पिरियड आहे 3 इयर आणि विचारलं कंपाऊंड इंटरेस्ट किती असेल. आपण लास्ट लेक्चरमध्ये अमाऊंटचा एक फॉर्म्युला बघितला होता. अमाऊंट इक्वल्स टू प्रिन्सिपल इंटू 1 प्लस r/100 याही मेथडनं बेसिक मेथडनं आपल्याला करता येईल. यामध्ये आपण अमाऊंटची व्हॅल्यू काढून घेऊया. अमाऊंट इक्वल्स टू प्रिन्सिपल दिला आपल्याला 1000 रुपये, इन ब्रॅकेट 1 प्लस रेट आहे 10%, 10/100 n म्हणजे टाईम पिरियड 3 वर्ष. हे शून्य कॅन्सल झालं. हे 1000 इंटू 10 1 10, 10 प्लस 1 11, 11/10 इंटू 11/10 इंटू 11/10 3 वेळेस लिहावं लागेल, कारण पॉवर किती आहे 3 आहे. नंतर हे शून्य 3 कॅन्सल झाले, न्यूमरेटरचे वरचे 3 शून्य कॅन्सल झाले, तर अमाऊंट असणार आहे किती 11चा क्यूब असणार आहे 1331. जर अमाऊंट 1331 भेटली असेल आणि प्रिन्सिपल 1000 रुपये असेल, याचा अर्थ इंटरेस्ट किती असणार आहे, कारण अमाऊंटमधून जर प्रिन्सिपल मायनस केला तर काय भेटतो, इंटरेस्ट भेटणार आहे. मग अमाऊंट होते 1331 मायनस प्रिन्सिपल आहे 1000 रुपये, याचा अर्थ इंटरेस्ट किती भेटणार आहे 331 रुपये. तर कंपाऊंड इंटरेस्ट असणार आहे किती 331 रुपये. ही झाली बेसिक मेथड. या बेसिक मेथडनं आपण कंपाऊंड इंटरेस्ट काढू शकतो 2 इयर 3 इयर. नेक्स्ट आपण टेबल मेथड बघितली होती. आता टेबल मेथडमध्ये आपण प्रिन्सिपल आणि अमाऊंटचा रेशो घेतो. मग रेट किती आहे आपल्याकडे 10%, 10%ची फ्रॅक्शन व्हॅल्यू असणार आहे 1/10. हा डिनॉमिनेटर आपला प्रिन्सिपल असतो आणि ह्याचा वरचा जो एक आहे तो इंटरेस्ट असतो. मग 10 रुपये प्रिन्सिपल आहे आणि 1चा इंटरेस्ट लागला, याचा अर्थ अमाऊंट किती बनणार आहे 11. सेकंड वर्षाला पण आपल्याला प्रिन्सिपल म्हणजे इंटरेस्ट सेम आहे, त्यामुळे प्रिन्सिपल 10, 1चा इंटरेस्ट, अमाऊंट किती असणार आहे 11 वर्ष. थर्ड इयरला पण आपला रेट ऑफ इंटरेस्ट सेम आहे 3 वर्षासाठी, म्हणजे प्रिन्सिपल किती 10, 1चा इंटरेस्ट, अमाऊंट किती असणार आहे 11. असा टोटल 3 वर्षाचा प्रिन्सिपल किती 10 गुणिले 10 म्हणजे 10चा क्यूब 1000 आणि अमाऊंट किती असणार आहे 11चा क्यूब म्हणजे 1331. तर अमाऊंटमधून जर प्रिन्सिपल मायनस केला तर इंटरेस्ट भेटणार आहे. तर इंटरेस्ट किती भेटेल 1331 मायनस 1000 म्हणजेच 331. आपल्याला काय दिलं आहे क्वेश्चनमध्ये, प्रिन्सिपल दिला आहे. आपल्याकडे प्रिन्सिपल आहे 1000 रुपये आणि क्वेश्चनमध्ये पण तो किती सांगितला आहे 1000. याचा अर्थ 1000 म्हणजे जर हे 1000 असेल, आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट विचारला आहे. कंपाऊंड इंटरेस्ट किती आहे आपल्याकडे 331, तर ते 331 म्हणजे किती. हे 3 शून्य कॅन्सल झाले, हे 3 शून्य कॅन्सल झाले, 331 गुणिले 1 म्हणजेच कंपाऊंड इंटरेस्ट किती भेटणार आहे तर 331. तर या टेबल मेथडनेही आपण एकदम सिंपल पद्धतीनं काढू शकतो. या 2 मेथड झाल्या. तिसरी मेथड बघूया आपली ग्राफ मेथड. क्वेश्चन सेम आहे. क्वेश्चन काय, प्रिन्सिपल दिला 1000 रुपये, व्याजाचा दर आहे 10%, टाईम पिरियड किती आहे आपल्याकडे 3 वर्ष आणि विचारले कंपाऊंड इंटरेस्ट किती असेल. 2 मेथडनं बघितलं आपण. तिसरी मेथड बघूया आपण ग्राफ मेथड. आता या ग्राफ मेथडमध्ये इथं आपल्याला प्रिन्सिपल असणार आहे. मग इथं 3 वर्ष असल्यामुळे हे 3 असणार आहेत आणि हा फर्स्ट रो आपला काय असणार आहे सिम्पल इंटरेस्टचा असतो आणि सिम्पल इंटरेस्ट म्हणजे सरळ व्याज दरवर्षी आपलं सेम असणार आहे. सपोज एक एक्झाम्पल घेऊ आपण. हे पी प्रिन्सिपल आहे आणि ह्या पी प्रिन्सिपलसाठी पी व्याज भेटाले, म्हणजे पहिल्या वर्षी पण पी रुपये व्याज, सेकंड वर्षाला पण पी आणि थर्ड वर्षाला पण पी, कारण हा फर्स्ट रो काय असणार आहे सिम्पल इंटरेस्ट असणार आहे आणि सिम्पल इंटरेस्ट दरवर्षी सेम असतो. वापस ह्या पीवर आपल्याला क्यूचं व्याज भेटणार आहे, ह्या पीवर क्यू रुपयाचं व्याज भेटणार आहे आणि ह्या पीवर वापस किती क्यू हे व्याज भेटणार आहे आणि वापस ह्या पीवर आपल्याला आरचं व्याज भेटणार आहे. असं हा 3 वर्षाचं आपलं स्ट्रक्चर असणार आहे. मग यामध्ये आपण व्हॅल्यू पुट करू. बघा आपल्या ह्या व्हॅल्यूमध्ये इथे पी म्हणजेच प्रिन्सिपल असणार आहे. आपल्याकडे प्रिन्सिपल किती आहे 1000 रुपये, नंतर 3 वर्ष आहेत म्हणून हे 3 रो. आता पहिल्याला 10%चं व्याज आहे, तर ह्या 1000चे 10% किती असणार आहेत 100 रुपये. याचा अर्थ पहिल्या वर्षी पण 100 रुपये व्याज. पहिला रो जो असणार आहे सिम्पल इंटरेस्ट असणार आहे आणि सिम्पल इंटरेस्ट दरवर्षी सेम, म्हणजे पी पी पी. याचा अर्थ पहिल्या रोमध्ये आपलं किती येणार आहे व्याज 100 100 100, कारण पहिला रो आपला सिम्पल इंटरेस्ट आणि सिम्पल इंटरेस्ट दरवर्षी सेम. याचा अर्थ पूर्ण सिम्पल इंटरेस्ट 3 वर्षाचा किती झाला 100 100 100 म्हणजेच 300. वापस आता हे क्यू व्याज, ह्या पीवर क्यू रुपयाचं व्याज भेटणार आहे. तसं ह्या 100चे 10% किती भेटणार आहेत 100चे 10% म्हणजे 10 रुपयाचं व्याज. वापस ह्या 100चे 10% म्हणजे 10 आणि ह्या 100चे 10% म्हणजे वापस 10.
वापस ह्या क्यू म्हणजे ह्या 10चे 10% किती असणार आहे तर 1. तर या पद्धतीने आपल्याला टोटल 3 वर्षाचं हे मेथड असणार आहे ग्राफ मेथड. तर मग टोटल 3 वर्षाचं व्याज किती भेटणार आहे आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट. हा फर्स्ट रो म्हणजे सिम्पल इंटरेस्ट असतो आणि तो दरवर्षी सेम असणार आहे. तर टोटल सिम्पल इंटरेस्ट जर विचारला ह्या ग्राफहून तर टोटल 3 वर्षाचा सिम्पल इंटरेस्ट 100 म्हणजे टोटल असणार आहे 300 रुपये. जर टोटल कंपाऊंड इंटरेस्ट विचारला तर कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे हे 100 300 सिम्पल इंटरेस्ट आणि हे एक्स्ट्रा जे असणार आहे खाल्लं फर्स्ट रोच्या खाली हे जो काही डिफरन्स असतो 3 वर्षाचा सेकंड इयर आणि कंपाऊंड इंटरेस्टमधला, मग हे एक्स्ट्रा 31 याचा अर्थ टोटल कंपाऊंड इंटरेस्ट किती असणार आहे हे वरचे 300 आणि हे 31 म्हणजे 331. याचा अर्थ टोटल 3 वर्षाचा कंपाऊंड इंटरेस्ट झाला 331. आणि जर त्यांनी विचारलं 3 वर्षाचा सिम्पल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्टमधला डिफरन्स तर तो डिफरन्स किती असणार आहे तर 31. तर हे फर्स्ट रो सोडून हे जे काय असणार आहे खाली हे गोल केलेलं सर्कल आपण हेच काय असणार आहे सिम्पल आणि कंपाऊंडमधला 3 वर्षाचा डिफरन्स असणार आहे. ओके, सिम्पल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्टमधला 3 वर्षाचा काय असणार आहे तो डिफरन्स असणार आहे. जर ह्या ग्राफ मेथडून आपल्याला फक्त सेकंड इयरचा कंपाऊंड इंटरेस्ट विचारला, या ग्राफ मेथडून आपल्याला फक्त सेकंड इयरचा CI विचारला तर तो किती असणार आहे. सेकंड इयर म्हणजे हा फक्त रो तर किती असणार आहे 100 + 10 म्हणजेच किती असणार आहे 110. जर त्यांनी आपल्याला फक्त थर्ड इयरचा कंपाऊंड इंटरेस्ट विचारला तर थर्ड इयरचा कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे हा लास्ट रो किती असणार आहे 10 10 20 आणि 21 आणि वरचे 100 म्हणजेच किती असणार आहे ते 121. त्यांनी आपल्याला फक्त सेकंड इयर आणि थर्ड इयरच्या कंपाऊंडमधला डिफरन्स विचारला. सेकंड इयर आणि थर्ड इयरच्या कंपाऊंडमधला जर डिफरन्स विचारला, सेकंड इयरचा कंपाऊंड इंटरेस्ट 110 आहे आणि थर्ड इयरचा कंपाऊंड इंटरेस्ट 121 आहे. तर ह्या दोघांमध्ये जो काही डिफरन्स असणार आहे तो किती रुपयाचा आहे तर तो डिफरन्स आहे 11 रुपयाचा. तर हे जे काय खाली 10 + 1 असणार आहे हे 11च डिनोट करतं सेकंड इयरचा कंपाऊंड इंटरेस्ट आणि थर्ड इयरच्या कंपाऊंड इंटरेस्टमधला डिफरन्स. तर या मेथडनं ग्राफ मेथडनं डिफरन्सचे क्वेश्चन आपण इझिली सॉल्व करू शकतो. तर ही आपली तिसरी मेथड होती ग्राफ मेथड. आता चौथी मेथड बघूया आपण. चौथ्या मेथडमध्ये आपण 2 इयर्ससाठी सक्सेसिव्हचा फॉर्म्युला बघितला होता A + B + AB/100. मग 10%नं 2 वर्षाचा कंपाऊंड इंटरेस्ट किती येतो 21%. आता 3 वर्षासाठी वापरायचे तर अजून एकदा ह्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला व्हॅल्यू पुट करावं लागेल. मग Aची व्हॅल्यू झाली 21 + Bची व्हॅल्यू 10 + 21 × 10 / 100. हे 0 0 कॅन्सल झालं. 21/10 म्हणजे 2.1 येईल. 21 + 10 31 + 2.1 म्हणजेच टोटल ग्राफ जो काय असणार आहे इंटरेस्ट असणार आहे तो किती असणार आहे 10%नं 3 वर्षासाठी तो असणार आहे 33.1%. आपल्याला प्रिन्सिपलचे तेवढे पर्सेंटेज काढायचे. प्रिन्सिपल आहे 1000 तर ह्या 1000चे 33.1% काढा त्याच्यावरून तुम्हाला इंटरेस्ट भेटेल. वरचा पॉईंट काढा खाली एक 0 वाढवून द्या. हे 1000 कॅन्सल झाले. याचा अर्थ टोटल इंटरेस्ट असणार आहे आपल्याला किती कंपाऊंड इंटरेस्ट 331. तर या 4 मेथडनं आपण कंपाऊंड इंटरेस्ट सॉल्व करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. सपोज एक एक्झाम्पल घेऊ आपण. प्रिन्सिपल दिला 2000 रुपये, रेट आहे 10%, टाईम पिरियड आहे 3 वर्ष आणि विचारलं कंपाऊंड इंटरेस्ट किती असेल, सिम्पल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्टमधला डिफरन्स किती असेल. सिम्पल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्टमधला 3 वर्षाचा डिफरन्स किती असेल. आपण ग्राफ मेथडनं बघूया. ग्राफ मेथडनं इथं काय असणार आहे आपला प्रिन्सिपल असतो. आपल्याकडे प्रिन्सिपल किती दिला आहे 2000 रुपये. प्रिन्सिपल आहे 2000 रुपये. आपल्याकडे 3 वर्षाचं स्ट्रक्चर, पहिल्या वर्षी व्याज सेम, दुसऱ्या वर्षी सेम, तिसऱ्या वर्षी सेम. कारण पहिला रो जो असतो तो आपला सिम्पल इंटरेस्ट असतो आणि सिम्पल इंटरेस्ट दरवर्षी सेम असतो. मग ह्या 2000चे 10% किती 2000चे 10% 200 म्हणजे पहिल्या वर्षी पण 200 रुपयाचं व्याज, दुसऱ्या वर्षी पण 200 रुपयाचं व्याज आणि तिसऱ्या वर्षी पण 200 रुपयाचं व्याज. वापस ह्या 200चे 10% किती 20, इथं पण 20 आणि इथं पण 20. वापस ह्या 20चे 10% किती असणार आहेत, ह्या 20चे 10% 2. तर या पद्धतीने हे 3 वर्षाचं स्ट्रक्चर असणार आहे. आपल्याला जर 3 वर्षाचा कंपाऊंड इंटरेस्ट विचारला 3 वर्षाचा सिम्पल इंटरेस्ट किती 200 200 200 म्हणजेच किती 600. 3 वर्षाचा जर कंपाऊंड इंटरेस्ट विचारला तर हे वर्षे 600 आणि खाल्ले 20 20 40 60 आणि 2 62. तर हे 662 असणार आहे. जर त्यांनी आपल्याला 3 वर्षाचा कंपाऊंड आणि सिम्पलमधला डिफरन्स विचारला तर डिफरन्स किती येणार आहे 662मधून 600 गेले तर किती असणार आहेत 62. याचा अर्थ 3 वर्षाचा सिम्पल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्टमधला जो काय डिफरन्स असणार आहे तो किती असणार आहे 62. हे आपल्याला सांगितलं होतं. हे जे काय फर्स्ट रो सोडून हे जे काय खाली असणार आहे हे खाली असणार काय असणार आहे तर सिम्पल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्टमधला काय असतो
3 वर्षाचा डिफरन्स असतो. जर आपल्याला सेकंड इयरचा कंपाऊंड इंटरेस्ट विचारला फक्त, तर सेकंड इयरचा कंपाऊंड इंटरेस्ट किती असणार आहे, हे 200 + 20 म्हणजेच किती असणार आहे 220. जर त्यांनी थर्ड इयरचा कंपाऊंड इंटरेस्ट विचारला तर थर्ड इयरचा कंपाऊंड इंटरेस्ट किती असणार आहे, हे 200, हे 20 20 40 आणि 2 42, याचा अर्थ 242. त्यांनी विचारलं आपल्याला सेकंड इयरचा कंपाऊंड इंटरेस्ट आणि थर्ड इयरचा कंपाऊंड इंटरेस्ट मधला डिफरन्स किती असेल. सेकंड इयरचा कंपाऊंड इंटरेस्ट आणि थर्ड इयरच्या कंपाऊंड इंटरेस्ट मधला डिफरन्स विचारला तर हे 242 मधून 20 गेल्यावर किती उरणार आहेत, 22 उरणार आहेत. तर हे जे काय फर्स्ट रो सोडून लास्ट मधले जे 2 रो असणार आहेत थर्ड इयर मधले, हे खाल्ले जे 2 व्हॅल्यू असणार आहेत 20 आणि 2, हे 2 म्हणजेच व्हॅल्यू म्हणजेच 22 काय असणार आहे, तर सेकंड इयरचा कंपाऊंड इंटरेस्ट आणि थर्ड इयरचा कंपाऊंड इंटरेस्ट मधला डिफरन्स असतो. नेक्स्ट बघू आपण, हे झाली आपली टेबल ग्राफ मेथड. टेबल मेथडनं बघितलं होतं आपण कसं काढायचं. टेबल मेथडमध्ये आपण इथं प्रिन्सिपल घेतो आणि इथं अमाऊंट घेतो. आपल्याकडे व्याजाचा दर आहे 10%, 10%ची फ्रॅक्शन व्हॅल्यू असणार आहे 1/10. मग 10 रुपये प्रिन्सिपल आहे, 1 रुपयाचा इंटरेस्ट लागायला, तर अमाऊंट किती बनणार आहे 11. फर्स्ट इयर झालं. सेकंड इयर पण इंटरेस्ट सेम आहे, 10 रुपयाचा प्रिन्सिपल, 1चा इंटरेस्ट, अमाऊंट 11 बनणार आहे. थर्ड इयरला पण आपल्याला सेम आहे इंटरेस्ट, 10 रुपये प्रिन्सिपल, 1चा इंटरेस्ट, अमाऊंट किती बनणार आहे 11. 10 × 10 म्हणजे 1000 रुपये प्रिन्सिपल आणि 11चा क्यूब असणार आहे 1331. अमाऊंटमधून जर प्रिन्सिपल मायनस केला तर आपल्याला इंटरेस्ट भेटणार आहे, तर इंटरेस्ट किती भेटणार आहे 331. मग आपल्याकडे प्रिन्सिपल किती आहे 1000 रुपये आणि क्वेश्चनमध्ये किती सांगितलं आहे 2000 रुपये. जर 1000 म्हणजे 2000 असेल आणि विचारलं इंटरेस्ट, तर इंटरेस्ट किती असणार आहे 331. तर 331 म्हणजे किती, तर हे 3 शून्य कटले, हे 3 शून्य कटले, 331 × 2, तर 2 1 2 बेत्रिक 6 बेत्रिक 6, तर हे 662 काय असणार आहे आपल्याला, तर 3 वर्षाचा कंपाऊंड इंटरेस्ट असणार आहे. मग या पद्धतीनेही आपण काढू शकतो. नंतर आपण बघितलं होतं अमाऊंटचा फॉर्म्युला, या बेसिक मेथडनेही करता येतं. अमाऊंटचा फॉर्म्युला होता अमाऊंट = प्रिन्सिपल × 1 + r/100 यामध्ये व्हॅल्यू पुट करू. प्रिन्सिपल आहे 2000 रुपये इंटू 1 प्लस रेट किती आहे 10%, 10/100 म्हणजेच हे 2000 गुणिले हे 10 × 10, 10 + 1 11, 11/10 इंटू 11/10 इंटू 11/10. तर हे 3 शून्य, हे 3 शून्य कॅन्सल झाले, हे वरचे 3 शून्य कॅन्सल झाले. 11चा क्यूब असणार आहे 1331 इंटू 2, हे आपली अमाऊंट भेटेल टोटल 2 1 2 बेत्रिक 6 बेत्रिक 6 2 1 2, 2662 अमाऊंट आहे. प्रिन्सिपल किती आहे आपल्याकडे 2000 रुपये, याचा अर्थ टोटल जो कंपाऊंड इंटरेस्ट असणार आहे तो किती असणार आहे 662. तर या बेसिक मेथडनं पण आपल्याला करता येईल. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट आणि सिम्पल इंटरेस्टमधले 2 इयर आणि 3 इयरचे डिफरन्सचे क्वेश्चन बघणार आहोत. धन्यवाद.